सावित्रा, तुमचं ऐकलं नाही मी. ऐकलं असतं तर त्या दिवशी स्वर पिटलं असतं. सावित्रा, माझे हात. अहो, हे हात कोणाचे आहेत? तुमचीच आहेत ना? मग असं रडायचं नाही, खचूनही जायचं नाही. अहो, तुम्हीच असं रडायला लागल्यावर मी आणि तुमच्या या लेकरांनी कुणाकडे बघायचं? हा, बोला ना. लक्ष्मण, तुमच्या आवडीची मी खीर करून आणली, खाताय ना? नको, काही नको. आबा, तुम्ही खाल्ले नाही तर आम्हीही काय खाणार नाही. खा ना आबा, खा ना. अहो, लेकांसाठी तरी खा. राम लक्ष्मण, जा, तुमच्या शाळेची वेळ झाली, निघा आता. आणि लक्ष्मणा, तुला हात जोडते बाबा, शाळेत कोणाशी भांडण करू नकोस, कोणालाही उद्धट बोलू नकोस, समजलं? बरं. जा, चला, सांभाळून. हा धनी, मी मळ्यात जाऊन येते. मी पण येतो. तुम्ही? नको धनी, तुम्ही नको. तुमच्या हाताने जोपासलेला मळा तुमच्याने बघवणार नाही. बाबासाहेबांची तब्येत कशी आहे? बरी. तात्या, मला तुमची मदत पाहिजे. दिली, बोला. हो, मला हा नांगूर पाहिजे. बाईसाहेब, उद्या दिस उगायच्या आत तुमच्या रानात पोचता करतो, मग तर झालं. तात्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही. हो, येऊ मी? या या, येते. या. बिचाऱ्या. ओ पांडू तात्या, काय रे तात्या, लय पुळका आलाय पाटलीनबाईंचा आहे. अहो, पण त्यांच्यावर तसा प्रसंग झाला म्हणून आपलं असं. मग हे बघ, यो जर नांगूर पाटलीनबाईंच्या शेतात फिरला तर या साऱ्या इस्टेटीची का नाही होळी करीन, होळी. होय, होळी. होळीच खेळायची होती म्हणून शिवाजी महाराजांनी भवानीची तलवार सटकन उपसली. राजे खानाच्या मागावर होतेच. त्याने खानावर वार केला आणि त्याची बोटेच तोडली. आणि खान थोटा झाला. थोटा? हा, म्हणजे लक्ष्मणाच्या बापासारखा. हो हो, लक्ष्मणाच्या बापासारखा थोटा. गप्पा बसा रे. लक्षा, सर्जेराव, काय चाललंय? घरी येऊन सांगू का आईला? मग तो आबा असं का बोला? बस खाली बसा. सर्जा, तुला फोडून काढी ना पट्टीनं, कळलं काय? बसा रे खाली सगळेजण. जा रे. मास्तर, अशी भांडणं रोज रोज होत राहणार आणि अशा या वातावरणात मुलाला वेगळं वळण लागणार. खरंय. त्यांचं शिक्षणाकडे लक्ष लागणार नाही. म्हणून मी ठरवलंय, मुलाला बोर्डिंग मध्ये ठेवायचं. वहिनी साहेब,
आपण बोर्डिंगचं म्हणताय खरं, पण पैशाचं काय? पैसा तर खूप लागेल, आणि अशा अवस्थेत त्याची तर काळजी नको मास्तर. अहो, मुंगी कण कण गोळा करून वारूळ तयार करते. मग मी तर माणूस आहे. माझ्या लेकरासाठी मी जीवाचं रान करेन, त्याला मोठं करेन. माझ्या संसाराची राख रांगोळी करून चंदर तू परागंधा झालास. गावानं माझ्याकडे पाठ फिरवली तरी मी मोडणार नाही, खचणार नाही. गावाला साक्ष ठेवून सोन्याच्या नांगरानं ही जमीन नांगरेल. बाईसाहेब, बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब, तीर्थरूप आई आबास साष्टांग नमस्कार. आम्ही 5 तारखेला गावी येतो. अहो अहो, ऐकलं का? आपले राम लक्ष्मण येत आहेत, माझे बाळ येत आहे. आई, आबा, राम लक्ष्मण, राम लक्ष्मण, आई. माझी बाळ. आई पाया पडतो. आबा, आबा, मजाबा, कसा आहेस रे तू? अरे माझ्या कशा बाई, आता या गाडीत आला नव, आता माझ्या गाडीत चला. हो, चला चला. बरेच वर्षात बैलगाडीत बसलो नाही, आज मज्जा करूया. अहो, जे होऊ नये ते झाले खरं. तुमचा नवरा गेला, पण माझा तर पाठचा भाऊ गेलाय. हे बघा, अहो, आता हे दुःख आवरलं पाहिजे आपल्याला. कसं शक्य आहे ते? तुम्ही 4 दिवस मामाकडे जाऊन येता का? मामाकडं? इथं काय आणि इथं काय? नशिबात आहे ते भोगलंच पाहिजे. एवढ्या हताश होऊ नका, आम्ही काही तुम्हाला टाकणार नाही. माझं थोडं ऐकता का? तुमच्याशिवाय आता कोण सांगणार आहे मला? नाही, माझा मुलगा घेता का दत्तक? हं? नाही, म्हणजे तुमच्या नवऱ्याचं नावही राहील, आणखीन आपलं उत्पन्न एकाच घरात राहील. दत्तक? हो, नाही म्हणजे विचार करून सांगितलं तरी चालेल. तुमच्या शब्दाबाहेर नाही मी. म्हणजे मग मी लागू कामाला? हो. हे पहा, दुःख अजिबात करायचं नाही आता. बघा, तुम्ही आता कामाला लागा. दत्तकाचं उद्याच उरकायचंय. उद्या? हो हो. हे बघा, अहो, नसते फाटे फुटायला नको. आहे राजी तोपर्यंत साधून घ्यायचं. कसं? अगदी बरोबर. अहो, मुहूर्त तरी बघू का नको? अहो, कशाला? एवढा मुहूर्त बघून तुम्ही लग्न लावलं, काय झालं? पण तुम्हाला तो लाभदायक ठरला ना. हिस्सेदार भाऊ गेला, त्याची बायको मिळाली. बायको मिळाली? हिस्स्या सकट. बुवा, असं स्वच्छ बोला, स्वच्छ बोला. लोकांचा निष्कारण गैरसमज होतो आमच्याबद्दल. खंडेराव, बरोबर. निष्करण नको. हो. हो. वर्णाबाई, जरा आत येऊ का? म्हणजे त्याचं काय आहे वर्णाबाई? मी एवढ्यासाठी झालो होतो. हो, ते दत्तकाचं उद्या सकाळी ठरलं बरं का. पण
त्याआधी मला मुलगा तरी दाखवा. तर दाखवायचं काय त्यात? अहो 2च तर मुलं मला. त्यातला पाहिजे तो घ्या. कसं? हे काय? आता पोटचा पोरगा दिल्यावर का तुम्ही उभ्या का? बसा की. काय समजतं तरी काय तुम्ही मला? आता मुलाची नवी आई म्हणजे बायकोच की लाडाची. ते तुमच्या नवऱ्यालाच विचारा. ते न सांगता कळलं. काय हो? काय चाललंय तुमचं? कुठं काय? काल परवा भाऊ गेला त्याची तरी लाज जरा थोडीशी. लाज सोडली कुठं? हे बघ त्याच्या कशाला सांगायला गेलो तीच गळ्यात पडली माझ्या. गळ्याच्या पत. तर चांगली ओळखते बरं तुम्हाला मी. बाळणपणात धन आली माझी तिला सुद्धा सवत करायला उठलासा आणि आता भाऊजे दिसली वय तुम्हाला. एवढं कळतंय ना मग तोंड बंद करायचं ना होईल ते गप बघत बसायचं. आनंद तो नाही. बाकी घर सोडून गेले. गेले म्हणजे मागच्या दारानं पळाली. पळाली? होय. एवढ्या रात्री? रात्र काय करते तिला? तिरापेक्षा चोर परवडला. उद्या सकाळीच दत्तक विधान आहे. आता घ्या दत्तक घेते ती नाही तिचा बाग येईल. घरात राहणार तिला. माझ्या 2 पोरांचं घर सोडून जाईन मी. सोडून कशाला? आत्ता सुटकी हा? संधी देतीये. रामाव ये. काय चिचिकत बसायचं चला मला सांग. कुठे एवढा रात्र सांगतो वाटत समजा. चाल. काय झालं जेवायला? म्हणून म्हणते ते घर नाही नरक आहे नुसतं. ही माणसं नाही सैतान आहेत सारे. मला त्याचं तोंड देखील पाहायचं नाही. मला हिरी ढकलं पण त्या नरकात ढकलू नका. नरकात ढकलू नका. बाई काही काळजी करू नका. बघितलं सरावने अरे काय असतंय आणि काय दिसतंय जगात. एक भीती आहे मला. पोलिसात जाऊन काय बी सांगितलं महिपतरावने म्हणजे तोंड आहे का त्याला पोलिसात जायला? आणि खरं काय ते हिनं सांगितल्यावर घरात न्यायची बी सोय नाही रे. अच्छा आबा तुकारामाचा अभंग ऐकवतील आणि साडी चोळी करून परत पाठवतील तिला. मी म्हणतो इथंच ठेवली तर. जिम्मेदारी जाणगी आहे. कोणी बघितलं म्हणजे मी म्हणतो तवर तर ठेवू मग बघू पुढे काय करायचं. असं करतो आता तू नेहमी घेऊन. वय वय पाहुणे लय भुकेवली असत.